पॅन कार्ड क्लब लिमिटेड ही कंपनी दिवाळखोरी आणि दिवाळखोरी कोड कायदा 2016 अंतर्गत कॉर्पोरेट दिवाळखोरी रिझोल्यूशन प्रक्रियेतून जात असल्यामुळे या कंपनीच्या आसाम, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी असणाऱ्या जवळपास 20 मालमत्ता विक्रीस काढल्या आहेत आणि यासाठी CIRP अंतर्गत पॅन कार्ड क्लब लिमिटेडचे रिझोल्यूशन प्रोफेशनल म्हणून नियुक्त केलेल्या श्री राजेश सुरेशचंद्र शेठ यांनी जाहीर नोटीस काढली आहे आणि या संदर्भातील PDF CIRP pancardclubs.com या वेबसाईट वरती सुद्धा प्रकाशित करण्यात आली आहे। जे इन्व्हेस्टर्स या प्रॉपर्टी विकत घेण्यास इच्छुक असतील त्या इन्व्हेस्टर्सना 23 नोव्हेंबर 2022 पर्यंत फॉर्म G भरून IRP कडे जमा करावा लागणार आहे। मालमत्तांची खरेदी करण्यासाठी अर्ज आल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल आणि या मालमत्तांची विक्री केल्यानंतर त्यामधून मिळणाऱ्या पैशांची वाटप पॅन कार्ड क्लब लिमिटेड मध्ये गुंतवणूक केलेल्या ज्या गुंतवणूकदारांनी ऑनलाइन क्लेम फॉर्म सबमिट केले असतील आणि ज्यांचे क्लेम ऍक्सेप्ट केले असतील त्यांना त्यांचे पैसे त्यांच्या बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर करण्यात येतील। म्हणजेच आता पॅन कार्ड क्लब लिमिटेड मध्ये गुंतवणूक केलेले पैसे रिफंड मिळण्यास लवकरच सुरुवात होईल। तर मित्रांनो, ही होती पॅन कार्ड क्लब लिमिटेड बद्दल एक छोटीशी अपडेट। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तर चला